पेट्रोलसाठी घरच्यांकडे दररोज 100-200 रुपये मागताय, मग थांबा, कारण महाराष्ट्रात एक सायलेंट क्रांती सुरू झाली आहे। यामुळे तुम्हाला कुणाकडेही पैसे मागण्याची वेळ येणार नाही। पेट्रोलच्या वाढत्या किमतींमुळे तुमचा खिसा रिकामा होतोय का? मग तुम्ही फक्त एका निर्णयाने हजारो रुपये वाचवू शकणार आहात। राज्यातील रस्त्यावरचा पेट्रोल डिझेलचा धूर गायब का होतोय, याचं गुपित तुम्हाला माहितीये का? या आणि अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज आपण जाणून घेणार आहोत। नमस्कार मित्रांनो, मी अतुल श्याम वाघमारे आणि बॉसवाला मराठीमध्ये तुमचं मनापासून स्वागत। आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो थेट तुमच्या खिशाशी आणि आपल्या महाराष्ट्राच्या भविष्याशी जोडलेला आहे। तुम्ही कधी विचार केलाय का की आपल्या रस्त्यावरचा जो पेट्रोलचा धूर आणि इंजिनचा आवाज आहे तो हळूहळू कमी का होतोय? याचं कारण म्हणजे आपल्या महाराष्ट्रात एक सायलेंट क्रांती सुरू झाली आहे आणि ती क्रांती म्हणजे ईव्ही क्रांती। आज पेट्रोलचे भाव गगनाला भिडलेत। दररोज पेट्रोलसाठी याला त्याला पैसे मागताना आपल्यालाच आपली लाज वाटते। आखाती देशांमधील युद्धामुळे इंधनाचे संकट उभे राहिले आणि अशा परिस्थितीत ईव्ही हा एक अत्यंत मजबूत पर्याय म्हणून आपल्या समोर आला आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की महाराष्ट्रातील ईव्ही मार्केट नक्की कसं वाढत आहे, पेट्रोल डिझेलच्या महागाईचं नेमकं टेन्शन काय आहे, सध्या मार्केटमधील टॉप ईव्ही गाड्या कोणत्या आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर तुम्हाला या ईव्ही क्षेत्रामध्ये आपला स्वतःचा बिझनेस सुरू करायचा असेल तर तो कसा करायचा। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण ही माहिती तुमच्या भविष्यासाठी खूपच महत्त्वाची ठरणार आहे। महाराष्ट्रातील ईव्ही क्षेत्राची भरभराट कशी आहे ते पाहूयात। मित्रांनो, ईव्हीच्या बाबतीत आपला महाराष्ट्र आज संपूर्ण देशात आघाडीवर आहे हे सांगायला मला अभिमान वाटतोय। 2025-26च्या ताज्या आकडेवारीवर नजर टाकली तर महाराष्ट्रात ईव्ही नोंदणीमध्ये तब्बल 13% वाढ झाली आहे। एक काळ असा होता जेव्हा लोक ईव्ही घ्यायला किंवा ती चार्ज करायला घाबरत होते, पण आज चित्र पूर्णपणे बदललंय। पुणे, मुंबई, नाशिक आणि नागपूर ही शहरं आता खऱ्या अर्थाने ईव्ही हब बनली आहेत। डिसेंबर 2025 पर्यंतच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात जवळपास 9.25 लाख इलेक्ट्रिक गाड्यांची नोंदणी झाली आहे। ही संख्या काही छोटी नाहीये मित्रांनो। सरकारनेही यासाठी कंबर कसली आहे। चार्जिंग स्टेशनचं जाळं आता केवळ शहरापुरतं मर्यादित नसून ते हायवे पर्यंतही पोहोचलं आहे। राज्याच्या ईव्ही पॉलिसी 2025 मुळे ग्राहकांना तर मोठ्या सवलती मिळत आहेत, पण त्यासोबतच गाड्या बनवणाऱ्या उत्पादकांनाही मोठा पाठिंबा दिला जातोय। ही तर फक्त सुरुवात आहे मित्रांनो, कारण महाराष्ट्र आता भारताची ईव्ही राजधानी बनण्याच्या दिशेने वेगाने वाटचाल करतोय। आता तुमच्याही मनात प्रश्न येईल की ईव्ही इतकी महत्त्वाची का आहे, तर त्याचं पहिलं आणि सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे आपलं पर्यावरण। वाढतं प्रदूषण आणि ग्लोबल वॉर्मिंगमुळे आपल्या निसर्गाचं जे नुकसान होतंय ते थांबवण्यासाठी ईव्ही हा एक उत्तम मार्ग आहे। दुसरं कारण म्हणजे ऊर्जा स्वातंत्र्य। आपण पेट्रोल आणि डिझेलसाठी आजही इतर देशांवर अवलंबून आहोत। जर आपण ईव्हीचा जास्तीत जास्त वापर केला तर आपल्या देशाचा पैसा बाहेर जाणार नाही आणि आपला देश स्वावलंबी बनेल। तिसरं, तुमच्या खिशाला परवडणारं कारण म्हणजे पैशांची मोठी बचत। तुम्ही विचार करा मित्रांनो, पेट्रोल गाडीचा खर्च प्रति किलोमीटर साधारण 7 ते 9 रुपये येतो, पण ईव्हीचा खर्च फक्त 1 ते 1.5 रुपये येतो। म्हणजे महिन्याकाठी तुमचे हजारो रुपये वाचू शकतात। आता मी तुम्हाला माझंच उदाहरण देतो। आमच्या घरात 2 इलेक्ट्रिक स्कूटर आहेत, एक माझ्या भावाकडे आणि दुसरी माझ्या काकांकडे। माझ्याकडे पेट्रोलची गाडी आहे आणि त्यात जेव्हाही पेट्रोल नसतं तेव्हा मी त्याची गाडी घेऊन जातो। यामुळे एकतर पैशांची बचत होते आणि दुसरं म्हणजे पेट्रोल पंपावरच्या गर्दीतून सुटकाही मिळते। तुम्ही देखील ईव्ही बाईक वापरता का? कमेंट करून नक्की सांगा। आता पुढे वळूयात। इंधन युद्ध आणि ईव्हीचा वाढता प्रभाव काय आहे? महाराष्ट्रातील ईव्ही क्षेत्राची वाढ ही केवळ एक योगायोग नसून ते सुनियोजित यश आहे। 2026 मध्ये आपण अशा वळणावर उभे आहोत जिथे रस्ते आता धुराने नाही तर बॅटरीच्या ऊर्जेने धावत आहेत। महाराष्ट्राने 2021 मध्ये आपले पहिले ईव्ही धोरण आणले होते, ज्याचा उद्देश 2025 पर्यंत 10% गाड्या इलेक्ट्रिक करणे हा होता। पण आज आपण त्याही पुढे गेलो आहोत। पुणे शहर हे केवळ आता विद्येचं माहेरघर राहिलं नाहीये, ते आता ईव्ही मॅन्युफॅक्चरिंगचे जागतिक केंद्र बनले आहे। टाटा मोटर्स, महिंद्रा आणि मर्सिडीज बेन्झ यांसारख्या मोठ्या कंपन्या महाराष्ट्रातूनच त्यांच्या इलेक्ट्रिक गाड्या संपूर्ण जगाला पुरवत आहेत। दुसरीकडे जागतिक राजकारणामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींनी सामान्य माणसाचा अक्षरशः कंबरडं मोडला आहे। पश्चिम आशियातील युद्धे आणि युक्रेन रशिया संघर्षामुळे कच्च्या तेलाचा पुरवठा वारंवार विस्कळीत होतोय। जेव्हा जेव्हा जगात युद्ध होतं तेव्हा तेव्हा भारतातील पेट्रोलच्या किमती वाढतात। ही इंधन गुलामगिरी संपवण्यासाठी ईव्ही हा एकमेव मार्ग आहे। महाराष्ट्र सरकारने आता ओळखले आहे की जर आपण स्वतःची वीज जे आपण सौर आणि पवन ऊर्जेतून निर्माण करू शकतो ती वापरून गाड्या चालवल्या
तर आपला पैसा हा परदेशात जाणार नाही. मार्केटमधील टॉप ईव्ही मॉडेल्स. आता आपण पाहूयात की सध्या मार्केटमध्ये कोणत्या ईव्ही गाड्यांचा बोलबाला आहे. टू व्हीलर सेगमेंटमध्ये टीव्हीएस iQube आणि बजाज चेतक यांनी लोकांचा विश्वास जिंकला आहे. ओला कंपनीची रोडस्टर सिरीज तर आता 75,000 रुपयांपासून उपलब्ध आहे, ज्याने मार्केटमध्ये खळबळ उडवून दिली आहे. एथर कंपनीची रेंज आणि त्यांचा परफॉर्मन्स आजच्या तरुणाईला खूपच भुरळ घालतोय. जर आपण फोर व्हीलरचा विचार केला तर तिथे टाटा मोटर्सने बाजी मारली आहे. टाटा नेक्सॉन ईव्ही आणि टियागो ईव्ही आजही मध्यमवर्गीय कुटुंबाची पहिली पसंती आहे. पण हे विसरून चालणार नाही की आता महिंद्रा आणि अगदी जागतिक स्तरावर गाजलेली टेस्ला कंपनी देखील महाराष्ट्रात आपले पाय रोवत आहे. नवी मुंबईतील सीवूड्स मॉलमध्ये टेस्लाने आपलं सुपर चार्जर स्टेशन सुरू करून भविष्याचे संकेत दिले आहेत. म्हणजेच येणाऱ्या काळात तुम्हाला चॉईससाठी अनेक उत्तम पर्याय उपलब्ध असणार आहेत. आता आपण चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर आणि आधुनिक तंत्रज्ञानाबद्दल जाणून घेऊयात. ईव्ही मार्केट आता केवळ एका मॉडेल पुरते मर्यादित राहिलेले नाही. 2026 मध्ये ग्राहकांकडे निवडीसाठी शेकडो पर्याय आहेत. पूर्वी लोकांना भीती वाटायची की गाडी लांबच्या प्रवासात मध्येच बंद पडली तर काय करायचं, पण आज महाराष्ट्रातील समृद्धी महामार्ग, मुंबई पुणे एक्सप्रेसवे आणि कोस्टल रोडवर दर 25 ते 30 किलोमीटरला फास्ट चार्जिंग स्टेशन उपलब्ध आहेत. महाराष्ट्र सरकारने महावितरणच्या माध्यमातून स्मार्ट ग्रिड तयार केले आहेत, ज्यामुळे वीज पुरवठा सुरळीत राहतो. घराघरात आता होम चार्जिंग युनिट्स बसवले जात आहेत. विशेष म्हणजे बॅटरी स्वॅपिंग तंत्रज्ञानामुळे विशेषतः ई रिक्षा आणि डिलिव्हरी करणाऱ्या मुलांसाठी मोठी सोय झाली आहे. एखाद्या पेट्रोल पंपावर गेल्यासारखे तुम्ही फक्त 2 मिनिटात तुमची संपलेली बॅटरी देऊन तिथे असलेली फुल चार्ज बॅटरी घेऊन पुन्हा कामाला लागू शकता. ईव्ही क्षेत्रातील बिझनेस संधी बघूयात. अनेकांना वाटतं की ईव्ही फक्त चालवण्यासाठी आहे, पण मित्रांनो, यात बिझनेसच्या खूप मोठ्या संधी दडलेल्या आहेत. जर तुम्हाला 2026 मध्ये एखादा नवीन स्टार्टअप किंवा बिझनेस सुरू करायचा असेल तर ईव्ही सेक्टर तुमच्यासाठी सुवर्ण संधी आहे. सर्वात सोपा बिझनेस म्हणजे चार्जिंग स्टेशन ऑपरेटर. तुम्ही स्वतःचे चार्जिंग स्टेशन सुरू करू शकता. केंद्र आणि राज्य सरकार यावर 40 ते 70% सबसिडी देत आहे. तुमच्याकडे एखादे छोटं दुकान किंवा मोकळी जागा असेल तर तिथे ईव्ही चार्जर लावून तुम्ही दरमहा चांगले उत्पन्न मिळवू शकता. दुसरा पर्याय म्हणजे ईव्ही सर्व्हिसिंग आणि मेंटेनन्स. पेट्रोल गाड्यांच्या तुलनेत ईव्ही मध्ये सुटे भाग कमी असतात, पण त्यांचे सॉफ्टवेअर आणि बॅटरी मॅनेजमेंट सिस्टीम समजणारे तंत्रज्ञ खूप कमी आहेत. जर तुम्ही याचे योग्य ट्रेनिंग घेतले तर भविष्यात तुम्हाला ग्राहकांची कधीच कमतरता भासणार नाही. याशिवाय तुम्ही ई कॉमर्स डिलिव्हरीसाठी ई बाईक्स भाड्याने देण्याचा व्यवसाय देखील करू शकता किंवा बॅटरी रिसायकलिंगच्या क्षेत्रातही उतरू शकता. आता आपण सरकारी योजना आणि आव्हाने काय आहेत ते बघूयात. सरकारने ईव्हीला चालना देण्यासाठी आपली तिजोरी खुली केली आहे. केंद्राची पीएमई ड्राईव्ह योजना आता अधिक व्यापक झाली आहे. यामध्ये गाडीच्या किमतीतच मोठी सवलत दिली जात आहे. महाराष्ट्र सरकारची ईव्ही पॉलिसी 2025-30 ही देशातील सर्वात प्रगत पॉलिसी मानली जाते. यामध्ये ई रिक्षा आणि ई बस खरेदी करणाऱ्यांना लाखो रुपयांचे प्रोत्साहन दिले जाते. पण काही आव्हाने अजूनही आपल्या समोर आहेत. जसे की उन्हाळ्यात बॅटरी गरम होण्याच्या घटनांमुळे लोकांच्या मनात थोडी भीती आहे. पण आता नवीन सॉलिड स्टेट बॅटरी तंत्रज्ञानामुळे हा प्रश्न कायमचा सुटत चालला आहे. दुसरं म्हणजे फास्ट चार्जिंगला लागणारा वेळ. पेट्रोल भरण्यासाठी 5 मिनिटं लागतात, तर ईव्ही चार्जिंगला 30 ते 45 मिनिटं लागतात. पण तंत्रज्ञान ज्या वेगाने बदलतंय ते पाहता ही आव्हाने लवकरच दूर होतील अशी खात्री आपण बाळगूया. तर मंडळी, महाराष्ट्रातील ही ईव्ही क्रांती आता थांबणारी नाहीये. पेट्रोलचे चटके सोसण्यापेक्षा आणि प्रदूषणात भर घालण्यापेक्षा शांत, स्वस्त आणि आधुनिक अशा ईव्हीकडे वळणे हाच खरा शानपणा ठरेल. तुम्ही तुमची पुढची गाडी इलेक्ट्रिक घेणार का? किंवा तुम्ही ईव्हीचा एखादा बिझनेस सुरू करण्याचा विचार करत आहात का? आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा. जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत फॅमिली ग्रुप्सवर शेअर करा. महाराष्ट्राच्या अशाच नवनवीन आणि प्रगतिशील माहितीसाठी आपल्या बॉसवाला मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन विषयासह. धन्यवाद. ब्रँड पार्टनरशिप आणि ॲडव्हर्टाइजमेंट इन्क्वायरीसाठी ईमेल करा brand@bosswala.com. व्हॉट्सअप करा 9108014192. Bosswala. Be the boss.